नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कंबाईन ग्रुप सी 2025 पूर्वपरीक्षा विश्लेषण सेशनमध्ये. मित्रांनो, आपण कंबाईन गट क 2025चा पूर्वपरीक्षेचा पेपर विश्लेषण बघत असताना पहिल्या सेशनमध्ये क्वेश्चन 1 ते क्वेश्चन 50 डिस्कस केलेला आहे आणि त्यापुढील क्वेश्चन आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत क्वेश्चन 51 ते क्वेश्चन 100. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल आपण जे लॉजिक सांगत आहोत ते बऱ्यापैकी वर्क होत आहे आणि हे लॉजिक तुम्ही 100 पैकी 100 प्रश्नाला वापरायचं नाही. जिथे गरज आहे तिथेच वापरायचं. बरेच जण काय करतात, लॉजिक सांगितले सरांनी मग आता काही टेन्शन नाही, 100 पैकी 100 क्वेश्चनला लॉजिक वापरतो आणि मस्तपैकी मी पास होतो. असं होणार नाही. तुम्ही 100% नापास होणार. कधी? हे जर लॉजिक तुम्ही प्रत्येक क्वेश्चनला वापरत गेला तर. हे लॉजिक कधी वापरायचे मित्रांनो? कधी की तुम्हाला एखादा प्रश्न तुमच्या माहितीच्या आधारे सुटत नाही किंवा माहितीच्या आधारे तयार झालेल्या लॉजिकनुसार सुटत नाही किंवा ह्या दोन्ही गोष्टी झाल्यानंतर मग नंतर तुम्ही काय वापरलं पाहिजे? काय वापरलं पाहिजे? पेपर सेट बेस्ड लॉजिक. सगळ्यात मोठं वाक्य बरोबर असतं किंवा कंसात दिलेली माहिती बरोबर असते. जे आता आपण किंवा सारखेपणा असलेले जे शब्द दोन ऑप्शन आहेत त्यामध्ये दोन ऑप्शनमधून एक ऑप्शन बरोबर असतो किंवा पॉईंटमध्ये असलेलं उत्तर हे काय असतं? उत्तर असतं. हे पेपर सेट बेस्ड लॉजिक असतं. हे म्हणजे सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणून वापरायचं. मित्रांनो, रिपीट करतोय सारखं ते सांगतोय प्रत्येक लेक्चरला, कारण की मला ही भीती वाटते की बाबा तुम्ही विनाकारण मी जे लॉजिक सांगतो ते तुम्ही फर्स्ट म्हणजे तुमची माहिती आहे सगळं आहे आणि विनाकारण तुम्ही लॉजिक लावत बसलात ते काही कामाचं नाही. मी रिपीट करतोय की कारण की तुम्हाला हे फिट झालं पाहिजे की आपला प्रश्न सोडण्याची पहिली प्रायोरिटी असली पाहिजे माहितीच्या आधारे प्रश्न सॉल्व्ह करणे. माहितीच्या आधारे प्रश्न सॉल्व्ह नाही झाला तर माहितीच्या आधारे तयार झालेल्या लॉजिकनुसार प्रश्न सॉल्व्ह करणे आणि सगळ्यात शेवटी मग काय दोन्हीच्या म्हणजे माहितीच्या आधारे प्रश्न सुटला नाही, माहितीच्या आधारे तयार झालेल्या लॉजिकनुसार प्रश्न सुटला नाही, त्यावेळेस मग तुम्ही पेपर सेट बेस्ड लॉजिक वापरू शकता. बरोबर आहे? तर मित्रांनो, जुन्या मुलांना तर हे सारखं सांगत आलेलं आहे ते म्हणजे सर तुम्ही ही गोष्ट का रिपीट करता? ते मित्रांनो ही गरज आहे म्हणून मी सांगत आहे. कारण की बरेच मी बघितले आणखी दुसरे शिक्षक आहेत ते पण खूप चांगल्या प्रकारे लॉजिक वगैरे बॅचेस रन करतात आणि जेव्हा त्यांचे यूट्यूबचे लेक्चर खाली बघतो तर पोरं म्हणतात सर तुमचं लॉजिक लागलं नाही, आम्हाला तुमच्यामुळे आमचं नुकसान झालं वगैरे कमेंट करतात. पण मित्रांनो, बरेच शिक्षक पण सांगतात की तुम्ही हे लॉजिक कधी वापरायचं? सगळ्यात शेवटी वापरायचं. जर प्रश्न तुम्हाला माहिती आहे त्याचं उत्तर तुम्ही सरळ माहितीच्या आधारे द्यायला हवं ना. कशाला लॉजिकच्या नादी लागतं? बरोबर आहे? लॉजिक कधी आणि लॉजिक पण का गरजेचं आहे तुम्हाला? बोडत्याला काडीचा आधार. जर तुम्हाला मागे पण म्हणलं की 52ला कट ऑफ लागणार आहे तर तुम्हाला जर 42 पडतायत, 43 पडतायत, 45 पडतायत, 48 पडतायत तर तिथून पुढं जे आपल्याला 7-8 क्वेश्चन असतील, 8-10 क्वेश्चन असतील ते बरोबर काढण्यासाठी आपल्याला लॉजिकची गरज पडणार आहे. आणि जसं सांगितलं तुम्हाला की काही मुलं 72 पर्यंत जातात, निगेटिव्ह क्वेश्चन म्हणजे जाऊन 72 पर्यंत त्यांना मार्क्स पडतात. ते फक्त त्यांना जे 72 पडतात त्यातले 50 क्वेश्चन त्यांना कन्फर्म माहीत असतात. 20-22 क्वेश्चन ते लॉजिकच्या जीवावर आलेले असतात. आणि तुम्हाला आणखी एक सांगतोय की आपल्याला माहितीसोबत आपल्या अभ्याससोबत लॉजिकही असणं गरजेचं आहे. पण लॉजिक कधी वापरायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि हे जे लॉजिक आहे तुम्ही काय करायचं, 21,000 प्रश्न जे आहे प्रश्नसंच सॉल्व्ह करत असताना तिथे ही जी प्रॅक्टिस करायची, जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते आयोगाचा सेन्स, आयोगाची लॉजिक, आयोगाची भाषा समजायला लागेल. आणि तुम्हाला जर सांगितलंय तसं जो आयोगाचा कंटेंट आहे, समजा हा क्वेश्चन आहे हे जे वरीलपैकी सर्व वाक्य बरोबर आहे तर ते 21,000 अभ्यास करत असताना सगळे प्रश्न लगेच त्या प्रश्नामध्ये सगळा डाटा लगेच पाठ करून टाकायचा आणि बघायचं की ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने मागे काही प्रश्न आले होते का. बरोबर आहे? आता हे सांगत बसणार नाही, पण तुम्ही काय करायचं, आता तुम्हाला कळायला लागलं असेल की मी काय सांगतोय. तुम्हाला आतापर्यंत झालं असेल क्वेश्चन 1 ते क्वेश्चन 50 पर्यंत बऱ्यापैकी तुम्हाला PYQचा रेफरन्स भेटला. कुठे इतिहासामध्ये पण भेटला, भूगोलामध्ये पण भेटला, इकॉनॉमिक्समध्ये पण भेटला. यमुना सीमंक कमिटी असेल, तेंडुलकर समिती असेल, रंगराजन समिती असेल, बरोबर आहे, किंवा आपल्या जिओग्राफीमध्ये बघा ते, किंवा आपले नद्या असतील किंवा आपल्या जे म्हणजे डोंगर असतील, शिखरं असतील, तेच विचारतात. आयोग वेगळं काही विचारत नाही. किंवा खनिज कुठं भेटतात, कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटतात, किंवा आपले जे महत्त्वाच्या नद्या आहेत, गंगा नदी असेल, सिंधू नदी असेल, यमुना असेल, त्याबद्दल नेहमी प्रश्न आलेले दिसतील. आणि इतिहासामध्ये जर पाहिलं, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, परत आपलं काही हिंदू महासभा, परत लोकमान्य टिळक असतील, म्हणजे तुम्हाला किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, किंवा रमाबाई रानडे असतील, पंडित रमाबाई असतील, ह्यांच्या संदर्भात तुम्हाला रिपीट क्वेश्चन आलेले दिसतील. हा काय आयोगाचा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे हे तुम्ही समजून घेतलं
पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला आणखी समजून घ्यायचं असेल तर काय करायचं, आपले ॲप डाउनलोड करा. ॲपवर आपले बऱ्यापैकी लेक्चर फ्री आहेत, किंवा आपल्या यूट्यूब चॅनलच आपले 2024चा पेपर विश्लेषण केलेलं आहे, तिथं पण मी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे मित्रांनो, तात्पुरतं एवढंच. तर पेपर सॉल्व करायला सुरुवात करूया. आणि माझं लेक्चर आजचं हे पण काय असणार आहे, फास्टमध्ये असणार आहे, कारण की आपल्याला ॲक्च्युली एक्झाम दिवशी पण फास्टमध्ये पेपर सॉल्व करायचा आहे. त्यामुळे आपली कसं स्पीड असलं पाहिजे ते आपण पाहणार आहोत. तर ठीक आहे, लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते, ती डॅश असू शकते. काय, लहान शहरांच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते, ती डॅश असू शकते. आहे पूर्णपणे निवडलेली, एकच मिनिट, आहे पूर्णपणे निवडली. ब आहे राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित. आणि क आहे अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित. मित्रांनो, हे तिन्ही स्टेटमेंट काय आहेत मित्रांनो, बरोबर आहेत. पूर्णपणे निवडलेली असते, राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित असते, अंशतः निवडलेली, अंशतः नामनिर्देशित. म्हणजे काय, लहान शहरांच्या प्रश्नासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते, ती डॅश असू शकते. कशी, पूर्णपणे निवडलेली, राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित, आणि अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित. हे तिन्ही बरोबर आहे. पण मुलांनो, काही जणांना हे जर माहीत नसेल तर त्यांनी काय करायचं, आपलं पेपर सेट बेस्ड लॉजिक वापरायचं. जर माहीत असेल तर सर्व पर्याय बरोबर घेऊन जायचं. आपल्या माहितीच्या आधारेही प्रश्न सुटला आणि पेपर सेट बेस्ड लॉजिकनं ही उत्तर निघत आहे. वरीलपैकी सर्व बरोबर. नंतर आहे 52 नंबरचा क्वेश्चन आहे, सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तद्वतच वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष हाच असतो. आमदार असतो, खासदार असतो, सरपंच असतो, उपसरपंच असतो. आपल्याला माहिती आहे पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो, सरपंच असतो. खूप सिंपल क्वेश्चन होता मित्रांनो. नंतर आहे 53 नंबरचा क्वेश्चन, राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद डॅश अनुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपवण्यात आलेली आहे. आर्टिकल 154. रिपीटेड क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळा विचारून झालेला आहे. सिंपल क्वेश्चन आहे. आर्टिकल किती, 154. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपले 152, 54, 53, 55 कंबाईन गटबल आपण विचारला होता. 156 काय, 158 काय पाहिलं होतं ना आपण. 154चा आपण उल्लेख होता का नव्हता, चेक करा मित्रांनो. ह्याच्यावर नेहमी क्वेश्चन आलेले आहेत. PYQ विशेष काय ह्या प्रश्नामध्ये नव्हतं. खालीपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही, म्हणजे फुल्ली मारायचं नाही म्हणलं, चुकीचं विचारलंय, इनकरेक्ट विचारलेले, ह्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं, कारण की सिली मिस्टेक होण्याचा वाव इथं जास्त असतो. समानतेचा अधिकार कलम अनुच्छेद 14 ते 18 बरोबर आहे. शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद 20 ते 22 चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. काय, अनुच्छेद 23 आणि अनुच्छेद 24 काय आहे, शोषणाविरुद्धचा अधिकार. मग काय विचारले, कोणती जोडी बरोबर जुळत नाही, तर दुसऱ्या नंबरची. लगेच पुढच्या प्रश्नाला बघायचं, खालचे काय वाचत बसायचं नाही. पण आता पेपर बघतोय तर आपण फक्त वाचून घेऊ. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार अनुच्छेद 25 ते 28 आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार अनुच्छेद 29 ते 30. सिंपल जायचं मित्रांनो, काय टेन्शन घ्यायचं नाही. पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाचा आहे, तहसीलदार, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी. मित्रांनो, पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार तुम्हाला एक तर माहिती, एक तर तहसीलदार करू शकतो, किंवा जिल्हाधिकारी करू शकतो, किंवा उपजिल्हाधिकारी करू शकतो. हे तुम्हाला माहिती. पालकमंत्री करत नाही. मग 1, 3 आणि 4 आपले ऑप्शन राहतात. तर मित्रांनो, जर माहीत असेल तर लक्षात ठेवा. तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही उत्तर टिक करू शकता. काय आहे, पोलीस पाटलांची नेमणूक पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाचा असतात, जिल्हाधिकाऱ्याला असतात. कोणाला, जिल्हाधिकाऱ्याला. पण कोणाला, काही जणांना जर माहिती असेल की पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत, तर लक्षात ठेवायचं ती समानता बघायची. हे तुम्हाला नॉनसेन्स जरी वाटलं तरी उत्तरं निघतात. काय म्हणलो, नॉनसेन्स जरी वाटत असले हे लॉजिक तरी उत्तरं निघतात. असे बरेच उत्तरं निघलेले आहे. इथं काय आहे, जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी मध्ये पण काय आहे, उपजिल्हाधिकारी मध्ये पण काय आहे, जिल्हाधिकारी. इथं पण जिल्हाधिकारी शब्द, इथं फक्त उप आल्यानंतर जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी काय आहे, समानता आहे. 2 ऑप्शन मध्ये समानता आहे, म्हणजे उत्तर इथंच कुठेतरी असणार. आणि 3 आणि 4 मध्ये काय म्हणलो, 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल तर उत्तर तुम्ही 3 टिक करू शकता. मग उत्तर आपलं पेपर सेट बेस्ड लॉजिक न निघत आहे. आणि माहिती असेल तर तुम्हाला वेल अँड गुड, नसेल माहिती तर तुम्ही असं लॉजिक न उत्तर काढू शकता. कोणत्या, पेपर सेट बेस्ड लॉजिक न. नंतर आहे खालीपैकी कोणत्या उच्च न्यायालयाला सर्वाधिक खंडपीठे आहेत. बॉम्बे उच्च न्यायालय, अलाहाबाद उच्च न्यायालय, राजस्थान उच्च न्यायालय आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालय. हे तुम्हाला माहित असेल, सिंपल क्वेश्चन आहे. सर्वाधिक खंडपीठे कोणते, तर बॉम्बे हायकोर्ट. काय, बॉम्बे हायकोर्ट आहे. तुम्हाला माहिती ना, बरोबर आहे. बॉम्बे हायकोर्ट, बॉम्बे उच्च न्यायालय.
सगळ्यात सर्वाधिक खंडपीठे आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला ॲक्च्युअल माहीत असेल तर वेल अँड गुड, नसेल माहीत तर मग पेपर सेट बेस लॉजिक इथं काय लागत नाही. इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही लॉजिकवर लावू शकता. पण ठीक आहे, हे मला लक्षात आलं बऱ्याचपैकी मुलांना हा उत्तर डायरेक्ट टिक करता येईल, पण काही मुलांना हा क्वेश्चन मे बी कन्फ्यूज होऊ शकतो, नेमकं कुठे हायकोर्टचे खंडपीठ आहेत वगैरे. पण आपण काय करू, हा बरोबर येतोय पण हा चुकण्याच्या कॅटेगरीमध्ये टाकून देऊ, काय अडचण नाही. कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे? कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे? 8व्या परिशिष्टामध्ये काय आहे? अधिकृत भाषांची यादी आहे. अधिकृत भाषांची यादी कोणत्या परिशिष्टामध्ये आहे? 8व्या परिशिष्टामध्ये आहे. इथं काय आहे? 5, इथं आहे 8, इथं 10 आणि 9. मग असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं 5, 5 नंतर 8, 8 नंतर 9, 9 नंतर 10. मित्रांनो हे सगळ्याला माहीत असतं, पण पेपर सेट बेस्ड लॉजिक तुम्हाला सांगतो की असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायची सगळी संख्या 5, 8, 9, 10 आणि असेंडिंग ऑर्डरमध्ये लावलं तर सेकंड क्रमांकाचा जो आकडा असतो आपला उत्तर असतो. इन्फॉर्मेशन आधारित हे उत्तर निघतंय आणि पेपर सेट बेस्ड लॉजिकने ही उत्तर निघत आहे. 58 केंद्र सरकारने 44व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून वगळलेले आहे. समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, संपत्तीचा हक्क. सगळ्याला माहिती आहे, सिंपल क्वेश्चन आहे. केंद्र सरकारने 44व्या घटना दुरुस्तीद्वारे संपत्तीचा हक्क संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून वगळलेला आहे. नंतर केंद्र व राज्याच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र असे कोण संबोधतात? काय केंद्र व राज्याच्या समवर्ती सूचीला काय संधी प्रकाश क्षेत्र असे कोण संबोधतात? लास्की, पायली, जेनिंग आणि ऑस्टिन. ही जर तुम्हाला माहीत असण्याची चान्सेस कमी आहेत. असं वेगळं काहीतरी आलेलं असतं, सुटत नाही मुलाला. पेपर सेट बेस लॉजिक, इन्फॉर्मेशन बेस लॉजिक हे तर काहीच वर्क करत नाही. मग काय करायचं, तुम्हाला जे योग्य वाटते तो काय करायचा, पर्याय निवडायचा. तुम्हाला गटबाच्या पेपरमध्ये सांगितलं इन्फॉर्मेशन आधारित प्रश्न सॉल्व्ह करायचा, इन्फॉर्मेशनच्या आधारित तयार झालेल्या लॉजिकनुसार प्रश्न सॉल्व्ह करायचा, आणि तिसरं काय पेपर सेट बेस लॉजिकनुसार करायचा. आणि कधी कधी पेपर सेट बेस लॉजिकनेही प्रश्न सुटत नाहीत, तर त्यावेळेस काय करायचं, तुम्हाला जे योग्य वाटेल ते उत्तर टिक करून यायचं, काय अडचण नाही. ठीक आहे, ठीक आहे. पाहिली खालीपैकी अयोग्य कथने ओळखा. अयोग्य विचारले, अयोग्य. मग अयोग्य म्हणलं बघू. HVR अयंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते. S.N. मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते. आणि प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते. सगळ्याला माहिती असतं, बऱ्यापैकी माहिती असतं, प्रेम बिहारी नारायण रायजादा हे काय तर भारतीय संविधानाचे सुलेखनकार आहेत. म्हणजे काय विचारलं, अयोग्य विचारलेलं आहे. मग अयोग्य विचारलंय तर काय बरोबर आहे, इथं आहे, इथं आहे. म्हणजे आपल्याला बरोबर काय विचारलं, अयोग्य विचारलंय, हे बरोबर आहे. मग हे काय ऑप्शनमध्ये नसणार, हे उत्तर काय असणार, 1 आणि 4 मध्ये असणार. आणि मग बघायचं आपल्याला अयोग्य काय, तर उरलं काय, अ आणि ब हे आपलं उत्तर असलं पाहिजे. पण हे जर माहीत असेल तर तुम्हाला कळलं की HVR अयंगार हे काय होते, संविधान सभेचे सचिव होते. आणि S.N. मुखर्जी काय होते, संविधान सभेचे मुख्य आरेखक होते. म्हणजे फक्त काय केलं, इथं इंटरचेंज केलेलं आहे. हे संविधान सभेचे सचिव हे अयंगार असं द्यायला पाहिजे होतं, आणि S.N. मुखर्जी हे संविधान सभेचे मुख्य आरेखक असं द्यायला पाहिजे होतं. पण हे काय केलं, इंटरचेंज केलेलं आहे. खालची माहिती वरची माहिती खाल्लेली आहे, म्हणून चुकीचं आहे. हे माहीत असेल तर तुम्ही ब टिक करू शकता. पण तुम्हाला एवढं तर स्टेटमेंट माहीत आहे, तुम्ही एलिमिनेशन करून तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. पण ठीक आहे, थोडा ट्रिकी आहे. ज्याला माहीत असेल तर त्याला अडचण नाही. बऱ्यापैकी थोडी इन्फॉर्मेशन थोडी इन डिटेल विचारलेली असते. ज्यांचा जास्त अभ्यास आहे, ज्यांचा नेहमी 2-4 वर्षाला अभ्यास करतायत त्यांच्यासाठी ठीक आहे. पण ज्यांना थोडा ॲनावरेज आहे, थोडंफार आत्ताचा अभ्यास करायला लागले आहेत, त्यासाठी थोडं जड जाऊ शकतं हे. मग त्यामुळे मी ह्या क्वेश्चन थोडा चुकीच्या कॅटेगरीमध्ये, हा क्वेश्चन तुला चुकवू शकतो अशा कॅटेगरीमध्ये टाकतो. बरोबर आहे, ठीक आहे. मग काय राहिलं, मग काय आहे ह्याच्यामध्ये, काय बरोबर आणि ब आणि चुकीचे, आणि ब चुकीचे. हे पाठ करून टाका, परत चुकलं नाही पाहिजे. सिंपल आहे, थोडं फास्ट होतं आहे मान्य आहे, पण कारण की आपल्याला ह्या स्पीडनं पेपरमध्येही सॉल्व्ह करायचं आहे. खालीपैकी योग्य कथने ओळखा. राज्य विधिमंडळासंबंधात आहे. सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकते. बरोबर आहे. धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकते. धन विधेयक फक्त मंत्र्याद्वारेच मांडले जाऊ शकते. चुकीचं, बरोबर, फक्त काय बरोबर आहे. सिंपल क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारून झालेला आहे. नंतर आहे 62 क्वेश्चन. सिंपल क्वेश्चन आहे, दिसायला जरी अवघड असला तरी तुम्ही मित्रांनो PYQ केले असते. PYQ जरी केले तरी तुम्हाला हे उत्तर सापडतं. थोडं तुमच्याबद्दल जर तुमचं थोडं चांगल्या प्रकारे पॉलिटिक्सचं वाचन असेल किंवा लेक्चर झालेले असतील तरी सुटू शकतो. सिंपल क्वेश्चन आहे, याच्यामध्ये विशेष काही नाही. बडोदरा महिला समितीच्या योग्य शिफारशी ओळखा. ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी. बरोबर आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापन करावी. चुकीचं आहे. पंचायत आणि समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापन करावी असं असायला होतं.
आणि क काय, जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावेत असं ती समितीची शिफारस होती कोणत्या, बळवंतराव मेहता. तर लक्षात ठेवा अ आणि क बरोबर आहे. विचारलं का आपल्याला योग्य शिफारस म्हणजे अ आणि क बरोबर आहे. ब चुकीचं होतं, ब इथं गेलं तरी तुम्ही इलिमिनेशन टेक्निकनंही उत्तर काढू शकता. सिंपल क्वेश्चन होता, अशा विशेष काही नाही. आणि जर तुम्हाला हा क्वेश्चन अवघड वाटत असाल बळवंतराव मेहता समितीचा, मग कसं आहे तुमचा अभ्यास मला सांगा बेसिक तरी तुम्हाला माहिती असायला पाहिजे ना. मग तुम्ही हा जर क्वेश्चन म्हणता अवघड आहे मग काय मग करायचं तरी काय, ॲटलिस्ट बेसिक तरी केलं पाहिजे ना तुम्ही. बेसिक प्रश्न आहे, विशेष काही नाही त्यामध्ये. खालीपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आलेली आहे. काय प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद कोणत्या सूचीमध्ये करण्यात आलेली आहे. आयोगाचा एरिया ऑफ इंटरेस्ट नेहमी सूचीवर क्वेश्चन विचारले जातात. समवर्ती सूची, राज्य सूची आणि केंद्र सूची. तर बघू फक्त समवर्ती सूचीमध्ये आहे का, फक्त राज्य सूचीमध्ये आहे का, केंद्र सूची आणि समवर्ती सूची का राज्य सूची आणि समवर्ती सूची. तर लक्षात ठेवा मित्रांनो, केंद्र सूची आणि राज्य सूचीमध्ये केंद्र सूची आणि समवर्ती सूचीमध्ये काय आहे प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आलेली आहे. बरोबर आहे मित्रांनो. 3 नंबर माहिती सिंपल. तुम्ही जर वाचनात आलेला असेल तर सिंपल तुम्हाला क्वेश्चन सुटू शकतो. दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्हाला माहित असेल पेपर सेट बेस लॉजिक काय सांगतं, सगळ्यात मोठे पर्याय काय असतात, उत्तर असतात. मग इथं बघा, इथं काय राज्य सूची एकच आहे, इथं पण समवर्ती सूची एकच आहे. इथं केंद्र आणि समवर्ती इथं 2 सूच्यांचा उल्लेख आहे. इथं राज्य आणि समवर्ती सूची इथं 2 सूच्यांचा उल्लेख आहे. म्हणजे 2 पर्याय मोठाले कोणते होतात, 3 आणि 4 पर्याय मोठाले होतात. आणि 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल तर मग काय करायचं, आपण उत्तर 3 नंबरला ठीक करून जातो पेपर सेट बेस लॉजिकनं. माहितीच्या आधारेही प्रश्न सुटतो. जर तुमचा अभ्यास चांगला नसेल थोडंफार इकडे तिकडे असेल अभ्यास 19-20, तर तुम्ही पेपर सेट बेस लॉजिकनं जाऊ शकतात. नंतर आहे लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते. कर्नाटक, मद्रास, ओडिसा, केरळ सिंपल आहे मित्रांनो. लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते, केरळ. बघा आपल्याला बॉम्बे हायकोर्ट बद्दल विचारलं, सगळ्यात जास्त खंडपीठ असलेलं, हे पण न्यायालयाच्या संबंधित आहे. कळते तुम्हाला आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल. सगळे जर योग्य साधारचे प्रश्न प्रत्येक सब्जेक्ट वाईज जर अनालिसिस केलं तर आयोग तुम्हाला कळतो, आयोगाची भाषा कळते, आयोगाचे लॉजिक कळते. त्यामुळे म्हणतोय 21,000 खूप चांगला करून घ्या. लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते, केरळ. तुम्ही बघा भारतात असा कशा आहे, इथं केरळ आहे, इकडे लक्षद्वीप आहे. बरोबर आहे. मग मला सांगा केरळ लक्षद्वीप इथं आहे, मग केरळ इथं आहे, मग मला मद्रास पुढे इथं आहे, मग हे इकडे इतक्या लांब कशाला असेल त्याचं काय म्हणते कार्यक्षेत्र. कर्नाटक इथं वरती आहे, इतक्या लांब कशाला जाईल कार्यक्षेत्र. ओडिसाचं पार इकडं आहे. बरोबर आहे. इकडे कशाला लांब जाईल, सगळ्यात जवळ लक्षद्वीपच्या जवळ काय केरळ. मला कॉमन सेन्स जरी माहीत नसेल तर लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात आहे, केरळच्या. जे जवळचं राज्य असेल ते असेल, सिंपल आहे, विशेष काही नाही. तर खालीपैकी कोणते विधान सत्य नाही विचारलंय. भारतीय राज्य घटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. 26 नोव्हेंबर 1949 संविधान स्वीकारले होते, हे सगळ्याला माहित आहे मित्रांनो. सिंपल क्वेश्चन आहे. हे काय आहे त्यांनी विचारलंय, अंमलबजावणीची तारीख काय पाहिजे होती, 26 जानेवारी 1950 हवी होती. क्वेश्चन पहिलाच ऑप्शन चुकीचा आहे. लय उत्तर टिक करायचं, पुढे जायचं, खालचं वाचलं नाही तरी चाललं. अशा स्पीडनं क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात, तेव्हा तुम्हाला वेळ पुरतो. मला सांगा तुम्हाला कन्फर्म माहिती ना पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे, खालची वाचायचीही गरज नाही. ठीक आहे, बरोबर आहे. खालीपैकी कोणते विधान सत्य नाही विचारले, तरी पण काय करायचं की खालचे ऑप्शन स्कीम करून घ्यायचे. म्हणजे असं नाही किंवा उत्तर निघते, पण खालचे पर्यायही पडताळून बघायचे. कधी कधी काय होतं आपल्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये किंवा आपल्याला अनकॉन्शियसली कधी कधी वाटतं की हे ठीक आहे आपल्याला चुकीचं कन्फर्म माहीत होतं, पण कधी कधी वाटतं की अरे चुकीचं का बरोबर वगैरे ते आपल्याला लक्षात येत नाही. कधी कधी मग असं जर केलं तर मग तुम्ही सगळे पर्याय जर पडताळून नाही पाहिले तर बऱ्याचपैकी चुका होण्याच्या चान्सेस जास्त असतात. त्यामुळे जरी मला कळलं कन्फर्म 1 नंबर चुकीचा आहे, पण तरी पण खालचे ऑप्शन थोडे वाचून घ्यायचे, म्हणजे तुमची सिली मिस्टेक वगैरे किंवा नजर अंदाजाने चुकी होणार नाही. अशा प्रकारे 65 क्वेश्चन पाहिले आपण. किती 65 नाही, क्वेश्चन नंबर किती 51 ते 65 क्वेश्चन पाहिले. तर आपण बघू आपल्या पॉलिटीचे 15 पैकी किती काढायचे होते, 12 क्वेश्चन काढायचे होते. किती 12 क्वेश्चन काढायचे होते. तर 12 क्वेश्चन निघतात का बघूयात आपण, किती चुकतात बघू. तर लक्षात ठेवा 51 नंबरचा जो क्वेश्चन होता आपला कोणता, सिंपल क्वेश्चन होता. कोणता सिंपल म्हणजे जरा दिसायला आवड होता, पेपर शीट बेस लॉजिकनं सुटला होता 51 नंबरचा. नंतर आहे 52 नंबरचा क्वेश्चन आहे ग्रामसभेचे अध्यक्ष, सिंपल क्वेश्चन होता. आर्टिकल 154 सिंपल क्वेश्चन होता. शोषणाविरुद्धचा अधिकार सिंपल क्वेश्चन होता. पोलीस पाटलाची नेमणूक जर माहीत नसेल तर आपण पेपर सेट बेस लॉजिकने काढलं होतं. सर्वाधिक खंडपीठ असलेलं, मी काही जणांना माहीत असेल काही जणांना माहीत नसेल म्हणून मी
चुकण्याच्या कॅटेगरीमध्ये टाकला म्हणजे एक क्वेश्चन आतापर्यंत चुकला. अधिकृत भाषांची यादी सिंपल क्वेश्चन होता. 44 घटना दुरुस्ती सिंपल क्वेश्चन होता. केंद्र व राज्य समोरच्या सूचीला संधी प्रकाश म्हणतात असं कोण म्हणलं, पायली म्हणले. दुसरा क्वेश्चन चुकीच्या कॅटेगरीमध्ये पकडा की इथं तुमचं पेपर सेट बेस लॉजिक हेही लागत नाही. आणि संविधान सभेचे मुख्य आरेखच, संविधान सभेचे सचिव, भारतीय संविधानाचे सुलेखनकार हा ही प्रश्न तुमचा चुकू शकतो जर थोडाफार अभ्यास 19-20 असेल तर. असे 3 क्वेश्चन आतापर्यंत चुकले. धन विधेयक, सामान्य विधेयक सिंपल क्वेश्चन होता. बळवंतराय माहिती समिती सिंपल क्वेश्चन होता. आणि कोणत्या सूचीमध्ये तरतूद करण्यात आली स्थानबद्धतेची सिंपल क्वेश्चन होता. माहिती असेल तरी सुटू शकतो आणि पेपर सेट बेस लॉजिक नाही सुटू शकतो. लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात आहे सिंपल क्वेश्चन होता. कॉमन सेन्सनी सुटू शकतो. आणि सगळ्यात सिंपल क्वेश्चन होता राज्यघटनेची अंमलबजावणी. आतापर्यंत पाहिले तर 15 पैकी आपले किती क्वेश्चन चुकले मित्रांनो, 3 क्वेश्चन चुकले. म्हणजे बरोबर किती आले 12 आणि अपेक्षित आपल्याला अपेक्षित किती होते 12. पहिल्या सेशनमध्ये दाखवलं ना पॉलिटीला 12 कमीत कमी बरोबर आले पाहिजेत. बघूयात आता पुढचे क्वेश्चन, सायन्सचे क्वेश्चन. खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही. वायू प्रदूषण, जमिनीची धूप, नैसर्गिक प्रवाह बाधित होणे आणि पाण्यातील जलचरांच्या नैसर्गिक जीवनामध्ये बाधा येणे. लक्षात ठेवा खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही. लक्षात जमिनीची धूप होते कशामुळे, जलविद्युत केंद्राच्या मुळे नैसर्गिक प्रवाह बाधित होतात. पाण्यातील जलचरांच्या नैसर्गिक जीवनामध्ये बाधा येते. मग वायू प्रदूषण काय आहे तर जलविद्युत केंद्राचा दुष्परिणाम नाही. आता एक कॅल्क्युलेशन आहे, ठीक आहे, तुम्ही नंतर सॉल्व्ह करून बघा. मी तुम्हाला काय सॉल्व्ह करून देत नाही. ज्यांना सुटत असेल तर वेल अँड गुड, ज्यांना सुटत नसेल त्यांनी पेपर सेट बेस लॉजिक वापरायचं. काय पेपर सेट बेस लॉजिक काय लावतं, आता आकडे आलेत 150, 225, 300 आणि 375 हे असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचे. 150 पहिल्यांदा येईल बरोबर, चढत्या क्रमाने लावायचे. 150 पहिल्यांदा येईल, नंतर काय आले 225 आले बरोबर आहे, नंतर काय येणार 300 येतील, 300 नंतर 375 येतील. मग असे चढत्या क्रमाने लावला, चढत्या क्रमाने लावल्यानंतर सेकंड क्रमांकाचा जो आकडा असतो तो आपलं उत्तर असतं. मग सेकंड क्रमांकाला काय येतं 100 नंतर 150 नंतर 225 येतं. मग उत्तर काय असलं पाहिजे 225 बरोबर आहे. आलं लक्षात. असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचे, चढत्या क्रमाने आकडे लावायचे 150, 225, 300, 375 ते पर्याय पण तसेच चढत्या क्रमाने दिलेले आहेत. आणि चढत्या क्रमाने लावल्यानंतर सेकंड क्रमांकाचा जो आकडा असतो ते उत्तर असतं. म्हणजे काय 225 रुपये. पेपर सेट बेस लॉजिक नाही उत्तर निघत आहे. सिंपल आहे. निघते का नाही मित्रांनो. खालीपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाही. तर मित्रांनो अल्फा किरणावर चार्ज असतो, बीटा किरणावर चार्ज असतो आणि दुसरं राहिलं गॅमा किरण. गॅमा किरण काय असं, गॅमा किरणावर कोणताही चार्ज नसतो, ते न्यूट्रल असतात. मग ते विद्युत काय ते किरण चुंबक ते गॅमा किरण आहे, चुंबकाच्या सानिध्यामध्ये काय करतात दिशा बदलत नाही. बऱ्याच वेळा PYQ मध्ये हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे, तुम्ही बघू शकता, चेक करू शकता. सिंपल क्वेश्चन आहे. आपल्याला कंबाईन गटबाला एक्सरे संदर्भात विचारला होता बरोबर आहे. आयोगाच्या एरिया ऑफ इंटरेस्ट सारखाच आहे ना बरोबर आहे. सिंपल आहे. म्हणजे कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाहीत तर लक्षात गॅमा किरण. गॅमा किरणावर कोणताही चार्ज नसतो म्हणून ते चुंबकाच्या क्षेत्रात जर गेलं तर त्याची दिशा बदलत नाही. पितळ हा मिश्र धातू आहे. ॲज इट इज PYQ विचारलेला आहे. कंबाईन 1724 मध्ये पेपर चालून बघा, ॲज इट इज हा क्वेश्चन आलेला आहे. आणि 1724 मध्ये हाही क्वेश्चन तुम्हाला दिसेल, गॅमा किरणाचा एक्सरेचा पण. पितळ हा मिश्र धातू आहे, तांबे आणि जस्त. सिंपल क्वेश्चन आहे. मेलॅकाइट हे डॅश धातूचे ओर आहे. मेलॅकाइट तर मित्रांनो हे माहीत असू शकतं नसू शकतं. आता मला आपल्याला विचारलं होतं कंबाईन गटमध्ये ॲल्युमिनियमचं काय बॉक्साईट ओर विचारलं होतं, इथं विचारलंय मेलॅकाइट. मेलॅकाइट कायचं आहे तांब्याचं आहे. ठीक आहे, काही जणांना माहीत नसेल तर आपण ह्याला काय करू चुकीच्या कॅटेगरीमध्ये टाकू. मेलॅकाइट हे तांबे धातूचे मूळ आहे, काय ओर आहे. तर लक्षात ठेवा. माहीत नसेल आता माहीत झालंय ना, आता लक्षात ठेवा, परत जर रिपीट झाला तर चुकला नाही पाहिजे. नंतर सिंपल क्वेश्चन आहे. कॅल्शियम आणि क्लोरीन बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होते. सहसंयोज बंध, धातू बंध, आयनिक बंध आणि हायड्रोजन बॉन्ड. तर मित्रांनो कॅल्शियम क्लोराईड कसं असतं CaCl2 सिंपल आहे. म्हणजे हे जर आयन पडले तर काय होतं Ca2+ आणि Cl2- म्हणजे हे काय पडतात आयन असतात. आणि आयन पडल्यामुळे लक्षात ठेवा आयन पडतात ना बरोबर आहे ना. मग ते काय असेल ते बनले जातात, ते पण कशानं आयनिक बॉन्डने बांधले जातात. सिंपल आहे. हे बेसिक सायन्स आहे, ह्याच्यामध्ये काही विशेष नाही. आयनिक बॉन्ड ढोबळ मानाने सांगितलं, तुम्हाला खूप टेक्निकल सांगितलं नाही. खालीपैकी कोणत्या झुओआइड निडारियामध्ये संरक्षक आच्छादन असते. डॅक्टिलोझाइड. खालीपैकी कोणत्या झुओआइड निडारियामध्ये संरक्षक आच्छादन असते. डॅक्टिलोझाइड, टेंटाक्युलोझाइड, टेट्रोझॉइड आणि फायलोझॉइड. तर लक्षात ठेवा फायलोझॉइडमध्ये असते. पेपर सेट बेस लॉजिक न सुटत नाही, इन्फॉर्मेशन तर आम्हाला नाही, त्यामुळे चुकू द्या, काय अडचण नाही. कांगारो हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. कांगारो ऑस्ट्रेलियाचा प्राणी बरोबर आहे. ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियाच्या गवता मैदानात आढळतो बरोबर आहे. तो ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत बरोबर. पुढील पाय खूप लांब व शक्तिशाली असतात तर मागील पाय लहान व कमकुवत असतात. मित्रांनो कांगारो असं असतं बरोबर आहे. बरोबर आहे. इथे छोटे छोटे पाय असतात पुढं आणि इथं काय असतात मोठ्याले पाय असतात. आता मला काही चित्र भारी येत नाही
बघा मग काय हे काय पुढील पाय खूप लांब व शक्तिशाली असतात, पुढील पाय लांब नसतात, छोटे असतात आणि कमकुवत असतात असं पाहिजे होतं, आणि मागील पाय काय असतात खूप लांब व शक्तिशाली असतात असं द्यायला पाहिजे होतं, पण चुकीचं आहे. क सिंपल काय आहे, क चुकीचं आहे. बरोबर आहे. ड मादीला भ्रूण पिशवी असते तिला मार्शिपियल्स म्हणतात. बरोबर आहे. भ्रूण पिशवी असते त्याला काय म्हणतात, मार्शिपियल म्हणतात. क चुकीचं आहे, क इथं आहे. बरोबर आहे. आणि राहिलं कृष्ण अ ब ड तर तुम्हाला माहिती आहे सिंपल आहे, सिंपल क्वेश्चन होता. अ ब ड बरोबर, अ ब ड बरोबर, सिंपल क्वेश्चन आहे, जास्त वेळ घालत नाही इथं. घातक सबटर्शियन मलेरिया डायटॅचमुळे होतो, तर लक्षात प्लाझ्मोडियम फाल्सिफेरम हे तुम्हाला माहितीच असायला हवं होतं, पण ठीक आहे माहीत नसेल तर तुमचा हा क्वेश्चन चुकू शकतो. जरा इन डिटेल विचारला होता, चुकण्याच्या कॅटेगरीमध्ये टाकून देऊ. घातक सबटर्शियन मलेरिया डायटॅचमुळे होतो, प्लाझ्मोडियम फाल्सिफेरममुळे होतो. नंतर आहे 75 नंबरचा क्वेश्चन आहे, सेमवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करू शकतात. काय सेमवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करू शकतात. तर लक्षात काय रायबोजियम, विषाणू, बुरशी, प्रोटोजोआ. आपल्याला माहिती आहे कशाच्या मदतीने करतात, रायबोजियम. बऱ्याच वेळा क्वेश्चन येऊन गेलेला आहे, फार आयोगाचा तर आवडताच क्वेश्चन आहे. भुईमुगावर टीका रोग कोणत्या कारजीवामुळे होतो, तर लक्षात सर्कोस्पोरा पर्सोनेटा. 17 ते 24 पेपरचा आळा काढा तर तुम्हाला ह्या PYQ दिसेल. 23 का 24च्याच गट बच्या का गट कच्या पूर्वपरीक्षेचा क्वेश्चन आहे, रिपीट झालेला क्वेश्चन आहे, सिंपल आहे. भुईमुगावर टीका रोग कोणत्या कारजीवामुळे होतो, सर्कोस्पोरा पर्सोनेटा. नंतर आहे मिराबिलिस जलापा. 4 o'clock ही वनस्पती डॅश कुळातील आहे, तर लक्षात निक्टोजेनेसी कुळातील आहे. सिंपल मित्रांनो, हा क्वेश्चन इन डिटेल विचारला आहे, माहीत नसेल तर अपेक्षित काय अडचण नाही, चुकीच्या कॅटेगरीमध्ये टाकून देऊ. पेपर सेट बेस लॉजिकने पण सुटत नाही क्वेश्चन. तुम्हाला म्हणलं काही क्वेश्चन तुम्हाला पेपर सेट बेस लॉजिकनेही सुटणार नाहीत. खालीपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते, तर लक्षात हिपॅरिन आहे. काय हिपॅरिन आहे, हे माहीत असेल तर वेल गुड, नसेल तर काय अडचण नाही. पण हिपॅरिन कुठेतरी क्वेश्चन येऊन गेलेला आहे, पण ठीक आहे मी चुकण्याच्या कॅटेगरीमध्ये टाकतो. मग तुम्ही हे जर माहीत असेल तर पेपर सेट बेस लॉजिकने जायचं. ही जर सोडियम नायट्रेट सायट्रेट आहे आणि सोडियम नायट्रेट आहे, सोडियम सायट्रेट सोडियम नायट्रेट सारखं वाटतंय, म्हणून 2 आणि 3 मध्ये उत्तर असू शकतं, आणि 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही 3ला उत्तर घेऊन जाऊ शकता. पण पेपर सेट बेस लॉजिकनुसार उत्तर चुकत आहे. पण मित्रांनो तुम्हाला रिपीट करतोय, पेपर सेट बेस लॉजिक तुमच्यासोबत असू द्या, कारण की तुम्हाला जेव्हा काहीच सुचत नाही, अभ्यासात जेव्हा प्रश्न सुटत नाही, अभ्यासात जेव्हा तयार झालेल्या लॉजिकनुसार प्रश्न सुटत नाही, त्यावेळेस तुम्हाला पेपर सेट बेस लॉजिक कामाला येणारच आहे. काही क्वेश्चन चुकतायत म्हणून तुम्ही लॉजिक सोडून देऊ नका, लॉजिक तुमच्यासोबत असू द्या. काही प्रश्न चुकतील, काही बरोबर येतील, काय अडचण नाही. विषाणूजन्य रोग व कारणीभूत विषाणू यांच्या जोड्या लावा. एड्स कशामुळे होतो, तर आपण काय म्हणतो HIV. बघा इथं बघा, ह्याला काय करू आपण बघू. एड्स काय HIV ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस, ह्यालाच म्हणतात शॉर्ट फॉर्म काय HIV. याचं 4 कुठं आहे तिथं बघा, जोडी जुळली. जास्त वेळ घालवायचा नाही, लगेच पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. बरोबर, वेळ कमी असेल तर आणि वेळ असेल तर मग सगळं चेक करत बसायचं. बरं, मग कांजिना काय आहे, कांजिन्या व्हेरिसोला झोस्टर विषाणू लिव्हर डॅमेज व सिरोसिस कायमुळे होतं, हिपॅटायटिस B विषाणूमुळं, रक्तस्रावी ताप कशामुळे होतो, डेंग्यू विषाणूमुळं. सिंपल क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये. पण बाकीचं जे बघा, जर काही जणांना माहिती असेल तर ते पाठ करून टाका, परत जर क्वेश्चन रिपीट झाला तर आला पाहिजे, चुकला नाही पाहिजे. मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो, मित्रांनो 55% असतो. सिंपल आहे, किती 55% प्लाझ्मा असतो. 45% RBC WBC आणि प्लेटलेट्स असतात. बरोबर आहे, आणि 55% प्लाझ्मा असतो. ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, आलीच पाहिजे ह्याला, म्हणजे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. सिंपल क्वेश्चन आहे, ह्याच्यामध्ये विशेष काही नाही. 80 नंबरचा आहे, सिंपल क्वेश्चन आहे. बघूयात आता आपल्याला 66 ते 80 क्वेश्चन आपण पाहिले, तर बघू ह्यामध्ये किती आपल्याला अपेक्षित किती होते. 9 क्वेश्चन अपेक्षित होते, पण बरोबर किती आहेत बघू आपण. बरोबर आहे, हां तुम्हाला प्रूफ करून पण दाखवायचं आहे ना, मग तुम्हाला कळलं पाहिजे की अरे नेमकं खरंच क्वेश्चन बरोबर येतात का, उगाच सर काही पण फॅक्ट आहे. हां, आणि काही मुलांचे मी जे टार्गेट ठेवलेले आहेत त्यापेक्षाही मी जर म्हणलं 62 क्वेश्चन बरोबर येत आहेत, तर काही मुलांचे 72 पण येऊ शकतात, चांगली गोष्ट आहे. मी कमीत कमी आकडा पकडलेला आहे, कमीत कमी एवढे बरोबर यायला पाहिजे असं. बरोबर आहे. जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम सिंपल क्वेश्चन होता. हे कॅल्क्युलेशन विचारलं होतं, सायंटिफिक कॅल्क्युलेशन. आता सिंपल होतं अवघड होतं माहीत नाही, पण पेपर सेट बेस लॉजिकनं सुटत होतं. बरोबर आहे. गॅमा किरण सिंपल होतं. पित्तळ रिपीटेड क्वेश्चन होता. मेलाकाईट हे काही जणांना आले नसेल, त्यामुळे कॅटेगरीमध्ये चुकीच्या कॅटेगरीमध्ये टाकायचे, चुकू शकतो. कॅल्शियम क्लोरीन आयनिक बॉन्ड सिंपल होतं. झोआईड निडारिया हा तुमचा क्वेश्चन चुकला असता 72 नंबरचा. कांगारू सिंपल क्वेश्चन होता. घातक सबटर्शियन मलेरिया कशामुळे होतो, जरा थोडा डिफिकल्ट क्वेश्चन होता. बरोबर आहे. सेंगवर्गीय पिके सिंपल क्वेश्चन होता. भुईमुगावर टिक्का रोग सिंपल क्वेश्चन होता. मिराबिलिस जलापा हा पण काय आहे,
4 o'clock ही वनस्पती ही आता थोडा इन डिटेल क्वेश्चन विचारला होता. आतापर्यंत 4 क्वेश्चन चुकले. तर मित्रांनो नंतर आहे रक्त गोठण्यास हिपॅरिनचं पण तुम्हाला पेपर शेड बेस लॉजिक माहिती असेल तर ठीक आहे, नसेल तर पेपर शेड बेस लॉजिकनं पण हा प्रश्न चुकतोय. म्हणजे आतापर्यंत किती 5 क्वेश्चन चुकले. तुम्ही किती 5 क्वेश्चन चुकता आहेत. विषाणूजन्य रोग व कारणीभूत विषाणू सिंपल क्वेश्चन होता, बरोबर आहे. नंतर आहे मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो, बरोबर आहे, सिंपल होता. म्हणजे 10 पैकी आपले किती चुकले, सॉरी 15 पैकी किती चुकले, 5 चुकले, बरोबर आले 10. आपल्याला किती पाहिजे ते 9, एक्स्ट्रा एक आलाय, काय अडचण नाही, येऊ द्या ना. हां नंतर आपल्याला आता मित्रांनो तुम्हाला आणखी सांगायचं की मी ज्या स्पीडनं सोडत आहे त्यापेक्षा जास्त स्पीडनं एक्झामच्या दिवशी सॉल्व करायचं, कारण की काही मुलांना वेळ पुरत नाही. आणि स्पीडमध्ये सोडत असताना डोकं शांत, प्रत्येक माइंड सजग असला पाहिजे आणि त्या सजग माइंडनं ती स्पीड पकडली पाहिजे. नाही तर स्पीडनी सॉल्व करतोय भाराभर चुका केल्यात मग काय मग त्या स्पीडचा काही उपयोग नाही. तर स्पीड कशी डोकं जागेवर ठेवून स्पीड ठेवायची, बरोबर आहे. तर आता गणित बुद्धिमत्ता सांगतो मित्रांनो. गणित आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत मी तुम्हाला गडबडच्या विश्लेषण सेशनमध्ये पण पाहिलं, 2025च्या विश्लेषण सेशनमध्ये पण सांगितलं होतं की तुम्हाला 20 पैकी कमीत कमी कसेही 8 येतात, कसेही 8 येतात. पेपर सेट बेस लॉजिकनं 3 ते 4 क्वेश्चन आणि तुमच्या माहितीच्या आधारे 3 ते 4 क्वेश्चन म्हणजे 8 एक क्वेश्चन तुम्ही 20 पैकी कमीत कमी काढू शकता. ॲन एव्हरेज अभ्यास असलेला मुलगा पण, जिथं विशेष भारी मॅथ आणि रिजनिंग नाही तरी पण, ठीक आहे. आपण ह्या पेपरला 8 ते 10चं टार्गेट ठेवलं होतं, बघू किती निघतात ते. लॉजिक आता बाकीचं मी वाचत बसणार नाही. आणि तुम्हाला एक सांगतो, संदीप अरगडे सर असतील किंवा सचिन ढवळे सर असतील त्यांच्या यूट्यूब चॅनलला काय हे लेक्चर अवेलेबल ह्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन आहे. तुम्ही म्हणताल की सर तुम्ही काय एक्सप्लेन करत नाही. मित्रांनो माझं पण विशेष गणित चांगलं नाही, मी कुठं तुम्हाला इथं हे करत बसणार. हां मी पण सरांचे लेक्चर बघतो, बरोबर आहे. म्हणजे काय असं कमीपणा नाही सांगण्यात की खरंच मला मॅथ रिजनिंग तेवढं विशेष नाही माझं, पण कामापुरतं पोटापाण्यापुरतं येतं. पोटापाण्यापुरतं म्हणजे 8 ते 10 क्वेश्चन येण्यासारखं आहे. मग ते तुम्हाला कसं आणायचं पोटापाण्यापुरतं कमीत कमी ते तुम्हाला सांगणार आहे. आधी बघू लॉजिकने क्वेश्चन कसे सुटतात ते बघू, आणि बाकीचे मी पर्यायने वाचणार, फक्त लॉजिक तुम्हाला सांगणार. बघा कोणतं असेंडिंग ऑर्डर चढत्या क्रमाने, म्हणजे आपलं जे आहे ना आकडेवारी आली चढत्या क्रमाने लावायची आणि चढत्या क्रमाने लावल्यानंतर ते सेकंड क्रमांकचा आकडा काय ना उत्तर असणार. बघा 625 नंतर 625, 900, 729 आणि 784 ह्याचे जर हे लावलं असेंडिंग ऑर्डरमध्ये लावलं तर 625 पहिल्यांदा येणार, नंतर 729 येणार, नंतर 729 नंतर 784 येणार, आणि 784 नंतर 900 येणार. आणि 2 नंबरचा आकडा असेंडिंग ऑर्डरनुसार आलेला कोणता आहे 729 आहे. मग आपलं ते उत्तर असलं पाहिजे. आणि पेपर शेड बेस लॉजिकनुसार एक क्वेश्चन निघला, बरोबर निघाला ना एक क्वेश्चन, बरोबर. हां बरं बघा आधी लॉजिकने उत्तर तुमचे बरोबर काढतो 4 क्वेश्चन आणि बाकीचे 4-5 माहितीच्या आधारे. बघा इथं काय म्हणलं तुम्हाला पॉईंटमध्ये इन्फॉर्मेशन असलेले क्वेश्चन पर्याय बरोबर असतात. काय म्हणलं पॉईंटमध्ये इन्फॉर्मेशन असलेले पर्याय बरोबर असतात सहसा. इथं बघा 56.25, 37.50, 37.50 म्हणजे पॉईंटमध्ये दिलं इथंच कुठेतरी उत्तर असणार. पेपर शेड बेस लॉजिक काय सांगतं इथं उत्तर आहे पॉईंटमध्ये दिल्या असल्यामुळे, पण दोघांमध्ये पॉईंट दिला आहे. मग 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल तुम्ही 3ला घेऊन चला, उत्तर तुमचं पेपर शेड बेस लॉजिकनुसार येत आहे. दुसरा क्वेश्चन आला बरोबर लॉजिकनं, तिथवा दुसरा क्वेश्चन लॉजिकनं बरोबर आला, बरोबर आहे. आणखी तुम्हाला लॉजिकनं काढून देतो. हा क्वेश्चन आहे बघा लॉजिकनं 289, 290, 291, 292. आता बघा हे ॲज इट इज असेंडिंग ऑर्डरमध्ये असेंडिंग चढत्या क्रमानेच आकडे दिलेले आहेत. 289 नंतर 290, 290 नंतर 291 आणि 292. मग असेंडिंग ऑर्डरमध्ये किंवा चढत्या क्रमाने आकडे लावल्यानंतर सेकंड क्रमांकाचा जो आकडा आहे तो आपलं उत्तर असलं पाहिजे. आणि हे पेपर सेट बेस लॉजिक इथे पण वर्क करत आहे. किती क्वेश्चन सुटले पेपर सेट बेस लॉजिकनं 3 क्वेश्चन सुटले पेपर सेट बेस लॉजिकनं. आणि तुम्हाला आणखी एक क्वेश्चन सॉल्व्ह करून टाकतो पेपर सेट बेस लॉजिकनं. 3 झाले ना, एकच मिनिट. इथं हा बा इथं पण पॉईंटमध्ये इन्फॉर्मेशन आहे. एक नंबरचा पर्याय, 2 नंबरचा पर्याय, 3 नंबरचाच पर्याय, 4 नंबर पर्याय असा क्वेश्चन. बघा ह्याच्यामध्ये पण काय आहे दुसऱ्या इथं 83.33 आहे आणि 60.66 आहे. पॉईंटमध्ये माहिती दिली याचा अर्थ हे पर्याय उत्तर असू शकतात पेपर शेड बेस लॉजिकनुसार. मग 2 आणि 4 मध्ये कन्फ्युजन आहे. 2 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल तर पेपर शेड बेस लॉजिक काय म्हणतं तुम्ही 2ला घेऊन चला. 2 हे उत्तर आहे. 4 क्वेश्चन निघले लॉजिकनुसार. आता माहितीच्या आधारे तुम्हाला क्वेश्चन बॉल करू काय माहितीच्या आधारे तुम्हाला क्वेश्चन जे म्हणजे ना माहितीच्या आधारे तुम्हाला क्वेश्चन बरोबर आणून देतो. माहितीच्या
आधारे माहितीच्या हे आले ना 4 क्वेश्चन लॉजिकनं. आता माहितीच्या आधारे सिंपल क्वेश्चन म्हणजे म्हणून ना कोणतं स्किप करायचा क्वेश्चन कोणता घ्यायचा विशेषतः मॅथ आणि रिजनिंगमध्ये कोणते क्वेश्चन स्किप करून कोणते क्वेश्चन अटेम्प्ट करायला पाहिजे हे स्किल ज्याला जमलं तो 100% पास झाला. बरोबर आहे. आणि ज्याला जर चांगला असेल तर त्यांनी 17-18 अटेम्प्ट करायला पाहिजे, काय अडचण नाही. हे बघा सिंपल क्वेश्चन आहे. थँक्स 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 हे असं लिहितात म्हणजे THA काय गेला आहे लास्टला गेलेला आहे, THA लास्टला गेलेला आहे. मग इथं स्टुपिडमध्ये स्टू जे आहे तो लास्टला गेला पाहिजे शब्दामध्ये. मग स्टू कुठं लास्टला गेला आहे का, इथं UTS आहे, इथं PUT आहे, इथं UST आहे, स्टू कुठं आहे इथं आहे. सिंपल क्वेश्चन विदिन सेकंडमध्ये निघतो. निघाला एक क्वेश्चन म्हणजे लॉजिकचे 4 क्वेश्चन आहेत आपल्या ऑलरेडी आलेले. आता माहितीच्या आधारे आपल्या नॉलेजनुसार सिंपल छोट्या नॉलेजनुसार आपल्या बरोबर आहे जास्त विशेष नॉलेज नसताना बरोबर सिंपल क्वेश्चन आहे. पोलीस भरतीचा क्वेश्चन आहे बरोबर आहे. एक निघाला नंतर एक निघाला का हा क्वेश्चन आहे सिंपल क्वेश्चन होता. खाल्ल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत 1 2 3 4 5 सगळ्यांची बेरीज करायची ती किती ते 15 येते. हे गटबला पण विचारून झालेला आहे प्रश्न बरोबर आहे. 1 1 2 3 3 3 6 6 4 10 5 15 दुसरा क्वेश्चन झाला दुसरा क्वेश्चन मित्रांनो 2 क्वेश्चन झाले. आता हा क्वेश्चन आहे विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो, चुका शोधतो, नवीन निष्कर्ष सुचवतो. हा कोणता मानसिक प्रकार आहे. निरीक्षण, अनुकरण, पाठांतर, मूल्यांकन, चिकित्सक विचार. ह्याला काय म्हणतात चिकित्सक विचार म्हणतात. म्हणजे कसं जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी त्याची तुलना करतो, चुका शोधतो, नवीन निष्कर्ष काढतो. म्हणजे काय झालं चिकित्सक विचार झाला. सिंपल क्वेश्चन म्हणजे मूल्यांकन करणं. 3 क्वेश्चन आले का सिंपल वेनं 3 क्वेश्चन आले का बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये बघा हा 4था क्वेश्चन आहे जो की सिंपल वेने निघू शकतो. 3.75 मध्ये 1.25 ॲड करा 5 होतात. 5 मध्ये 1.25 ॲड करा 6.25 होतात. 6.25 मध्ये 1.25 ॲड करा 7.50 होतात. 7.50 मध्ये 1.25 ॲड करा 1.25 ॲड करा तर 8.75 होतात. आणि 8.75 मध्ये 1.25 ॲड करा काय होतात 10 होतात. सिंपल क्वेश्चन आहे. 4था क्वेश्चन आला का हां बघा मित्रांनो एकच मिनिट काय झालं हां 4 क्वेश्चन झाले बरोबर आहे. आता बघा हे सिंपल क्वेश्चन आहे डायरेक्शनचा. आदित्य घरापासून उत्तरेकडे चालला जातो. बरं थांबा आदित्य उत्तरेकडे चालत गेला हा नंतर काही वेळानंतर तो उजवीकडे वळला उजवीकडे. नंतर तो थोडे पुढे जाऊन डावीकडे वळतो. डावीकडे म्हणजे वरती वळला हा. आणि शेवटी 1 किलोमीटर चालल्यानंतर पुन्हा डावीकडे वळतो. डावीकडे म्हणजे इकडे वळतो. तर आता तो कोणत्या दिशेने चालत आहे डावीकडे इकडे वळतोय म्हणजेच ही पूर्व दिशा आणि ही पश्चिम दिशा म्हणजे कुठं पश्चिम दिशेला वळत आहे. सिंपल क्वेश्चन. किती क्वेश्चन 5वा. मला सांगा मित्रांनो आता विशेष काही सांगत नाही. लॉजिकनी 4 आले. माझ्या सिंपल नॉलेजवर छोट्या नॉलेजवर सिंपल क्वेश्चन मी सोडले किती आले 9 आले का 9 क्वेश्चन हां आले का नाही. काय पोरं इथपर्यंत पोहोचत पण नाहीत का तर गणित लय आवड आहे बुद्धिमत्ता लय आवड आहे. बघा लॉजिक प्लस नॉलेज 9 पर्यंत गेलो का नाही. आणि आणखी जास्त प्रॅक्टिस करा. माझी अपेक्षा की मी आता तुम्हाला आणखी सांगतो रिक्वेस्ट करतो की लॉजिक वापरा सगळं वापरा आणि लॉजिक 100% तुमच्यासोबत असू द्या पण अभ्यास A1+ करायचा काय A1+ अभ्यास करायचा एकदम भारी अभ्यास करायचा. म्हणून म्हणलं ना लॉजिक हे कमी वापरायची गरज पडली पाहिजे बरोबर आहे. पण लॉजिक सोबत असू द्यायचं. आणि तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे की लॉजिक कधी वापरायचं प्रत्येक 100 क्वेश्चनला नाही वापरायचं. जिथं गरज आहे तिथंच लॉजिक वापरायचं. नाही तर प्रत्येक क्वेश्चनला जर लॉजिक वापरत बसला तर मग काही खरं नाही तुमचं बरं का. आणि तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्रश्न सॉल्व करत असताना पहिला प्रश्न माहितीच्या आधारे सॉल्व करायचा. माहितीच्या आधारे प्रश्न सॉल्व नाही झाला तर माहिती आधारे तयार झालेल्या लॉजिकनुसार सॉल्व करायचा. आणि माहितीच्या आधारे तयार झालेल्या लॉजिकनुसार प्रश्न सॉल्व नाही झाला मग शेवटी पेपर सेट बेस लॉजिक न वापरायचं सोडायचा. अशा प्रकारे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्क्स येऊ शकतात. मित्रांनो आता बरेच जण आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत. वर्ष झालं 6 महिने झालं 2 महिने झालं त्यांना ही पद्धत खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली आहे. पण जे मुलं काय रिसेंटली 10-15 दिवसामध्ये किंवा 2-4 दिवसामध्ये माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले असेल लेक्चरच्या माध्यमातून तर त्यांनी ह्याची आणखी चांगली प्रॅक्टिस करा. शक्य झालं तर आपली पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेची बॅच पण अवेलेबल आहे. ती बॅच पण तुम्ही करू शकता पेपर ॲनालिसिस बॅच. आणि तुम्हाला जर बॅच करायची असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला सांगतो 93 59 96 82 56 काय 93 59 96 82 56 हा माझा मोबाईल क्रमांक आहे. ह्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता की मग आणि त्यावर तुम्हाला मग ॲपबद्दल माहिती बॅच कशी परचेस करायची त्याबद्दल हे तुम्हाला सांगितलं जाईल. आणि आपली पूर्व परीक्षेची बॅचची फीस किती आहे 399 आहे.
पेपर ॲनालिसिसची आणि मुख्य परीक्षेच्या पेपर ॲनालिसिस बॅचची फीस किती 199 किरकोळ किमतीमध्ये आपण बॅच अवेलेबल केलेल्या आहेत. आणि हे जेवढं लॉजिक सांगितलं आहे ह्याच्यापेक्षा आणखी तिथं कंटेंटवर पण काही ठिकाणी मी बोललेलो आहे. आणि जर तुम्ही सगळ्या पेपरचं ॲनालिसिस जर पाहिलं नक्कीच तुम्हाला येणाऱ्या सर्व मुख्य परीक्षामध्ये नक्कीच ह्याचा फायदा होईल. मित्रांनो रिपीट सांगतो 93 59 56 82 काय 93 59 96 82 56 9359968256 काय 9359968256 हा माझा नंबर आहे. तुम्ही म्हणाल की सर इंग्लिशमध्ये का? तर मित्रांनो काही मुलं आपल्याकडे कॉन्व्हेंटचे असतात CBSEचे असतात त्यांना हे आकडे जरा बऱ्यापैकी काही जणांना 59 म्हणजे काय माहीत नसतं त्यामुळे मी सांगितलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो येणाऱ्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही टचमध्ये राहा. माझा नंबर तर दिलेलाच आहे तुम्हाला. इथून पुढं काही अडचण आली प्रश्न ॲनालिसिसच्या संदर्भात किंवा अभ्यासाच्या संदर्भात तरीही तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे मित्रांनो थांबतो. थँक्यू.